स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। पात्र लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे काय करायचं आहे, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, पटकन सबस्क्राइब करून टाकायचं आहे। तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर सबस्क्राइब करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, तर करून टाका सबस्क्राइब। वाट कशाची पाहताय, सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भातली। पहा, निराधार योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना 5 प्रकारचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, आजारी व्यक्ती या सर्वांचा समावेश या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये होतो। पण आता पहा, काही दिवसापूर्वी जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे, 1000 रुपयाचं जे अनुदान वाढ झालेली आहे, अगोदर 1500 रुपये देण्यात होतं, त्यामध्ये 1000 रुपयाची वाढ करून 2500 रुपये अनुदान जे शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, हे अनुदान फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच वाढवण्यात आलेलं आहे। तर सर्वांनाच हे अनुदान लागू झालं पाहिजे, विधवा महिला असतील, त्याचबरोबर आजारी व्यक्ती असेल, त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती असतील, या सर्वांना हे अनुदान जे आहे ते लागू झालं पाहिजे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। पहा, तर या ठिकाणी पाहू शकता न्यूजपेपरला आलेली अपडेट आहे। निराधार लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीची जी प्रतीक्षा आहे ती कधी संपणार, हा एक साहजिक निराधार बांधवांना पडलेला प्रश्न आहे। आणि या योजनेमध्ये जे अत्यल्प अनुदान देण्यात येतं, अत्यल्प जी रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येते, तर या अत्यल्प अनुदानामुळे नक्कीच जे लाभार्थी आहेत त्यांची परवड होत आहे। आणि या संदर्भातच महत्त्वाची माहिती आहे, अत्यल्प मानधनामुळे गरिबांची परवड, नियमित मिळकतीत खोळंबा होत आहे। तर माहीत आहे तुम्हाला, आता काही दिवसापूर्वी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला, परंतु बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही। ऑगस्ट महिन्याचा हप्ता 6 तारखेपासून वितरण सुरू झालेला आहे आणि एकूण 4 दिवसांमध्ये हे पैसे सर्व लाभार्थ्यांना जमा करण्यात येतील अशी शासनाने ऑफिशियल माहिती दिलेली होती। तर या ठिकाणी पहा, आणखीनही आता ऑगस्ट महिना जवळजवळ संपत आलेला आहे, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टचं जे अनुदान आहे ते आलेलं नाही। 1500 का होईना पण वेळच्या वेळी रक्कम यायला पाहिजे, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही। तर ज्या बांधवांना, निराधार बांधवांना, भगिनींना आणखीनही हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं आहे। आता स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आहे या संदर्भातही माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल यूट्यूबवरती। पहा, स्टेटस चेक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजतं की तुम्हाला पैसे का बरं आले नाहीत, तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का, आणि जमा झाले नसतील तर त्याचं कारण काय आहे या संदर्भातही तुम्ही माहिती घेऊ शकता। का तुम्हाला योजनेतून बाद केलेला आहे या संदर्भात स्टेटस तुम्ही चेक करू शकता। जसं की पहा, काही दिवसापूर्वी PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना काही दिवसाकरता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आता काही लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन PM किसान योजनेच्या ऑफिशियल साईटवर देण्यात आली। त्याच पद्धतीने जे निराधार बांधवांसाठी ऑफिशियल साईट आहे, निराधार बांधवांसाठी जी माहिती आहे ती प्रसिद्ध करायला पाहिजे सरकारच्या माध्यमातून, जेणेकरून जे निराधार बांधव आहे ज्यांना वेळच्या वेळी पैसे येत नाहीत ते त्यांचं स्टेटस चेक करू शकतील। स्टेटस चेक करण्यासंदर्भातही तुम्हाला माहिती पाहण्यास मिळेल। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मानधनामुळे गरिबांना मोठी अडचण वाटत आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याचे अनुदान अपुरे ठरत असून त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे। मात्र शासनाने जे अनुदान वाढवलेलं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त हे अनुदान दिव्यांग बांधवांचं वाढवलेलं आहे। त्यामध्ये आता जे वाढीव अनुदान आहे हे कधी जमा होणार या संदर्भातही माहिती ऑफिशियल जाहीर झालेली नाही। त्याचबरोबर जी वाढीव रक्कम आहे, अनुदान वाढीची जी रक्कम आहे 1000 रुपये, एकूण 2500 रुपये जे अनुदान वाढलेलं आहे
हे विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी पहा जे या निराधार योजनेमध्ये समाविष्ट आहेत. 5 प्रकारचे जे बांधव या योजनेमध्ये समाविष्ट आहेत, या सर्वांनाही वाढीव रक्कम लागू झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला देखील 2,500 रुपये हप्ता मिळायला पाहिजे की नाही? साहजिकच आहे तुम्हाला हा हप्ता मिळायला पाहिजे असं वाटत असेल, परंतु त्यासाठी आता तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. शासनाच्या माध्यमातून तुमची जी अत्यल्प मानधनाची जी परवड आहे ती तुम्हाला शासनापर्यंत पोहोचवायची आहे आणि मागणी तुमची जी आहे ती तुम्हाला पोहोचवावी लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार नाही. दिव्यांग बांधवांना वाढलेलं अनुदान तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही लेखी स्वरूपात तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवू शकता. कुठेतरी या गोष्टीला सुरुवात झाली पाहिजे जेणेकरून सर्वांना योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे. या अगोदर जेव्हा या योजनेचं अनुदान वाढलेलं आहे तेव्हा सर्वांना अनुदान वाढ लागू झालेली आहे. मग आता 2025मध्ये जी वाढ झालेली आहे 1,000 रुपयाची ती फक्त दिव्यांग बांधवांसाठीच का? दिव्यांगांना तर मिळायलाच पाहिजेच, परंतु त्याबरोबर या योजनेमध्ये जे सर्व लाभार्थी आहेत त्यांना देखील हे वाढीव अनुदान मिळायला पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न, तुम्हाला ऑगस्टचं अनुदान आलं नसेल तर काय करायचं आहे? तुमची KYC चेक करून घ्यायची आहे, स्टेटस चेक करायचं आहे, पैसे तुम्हाला आले आहेत की नाही हे चेक करायचे आणि नसतील आले तर आधार DBT लिंक नसेल तर DBT करून घ्यायचं आहे, DBT ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे, त्याशिवाय पैसे येणार नाहीत. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे थकीत अनुदान आहे या संदर्भात ज्या ऑफिशियल अपडेट असतील, त्याचबरोबर पुढच्या महिन्याच्या पैशासंदर्भात वाढीव 2500 रुपये अनुदानासंदर्भातली जी ऑफिशियल माहिती असेल सरकारच्या माध्यमातून येणारी ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे वेळच्या वेळी. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.